तर इकडच्या स्पॉटला दुसरा एक मोठा मासा लागला आहे, मस्तच आहे साईज पण. तर निघता निघता एकदम शेवटला मोठा मासा मिळाला आहे आणि आजचा मिळालेला कदाचित हा मोठा मासा असेल. साईज बघा. तर आजच्या फिशिंगला एवढे मासे पकडलेत बघा आणि साईज पण खूप मस्त आहे. सगळे मोठे मोठे मासे आहेत बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद बंडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आलो आहे ते देवरुखला आणि परत एकदा फिशिंगला जातो आहे आम्ही. तर कालच फिशिंग करून आलो होतो आणि रिपोर्ट खूप मस्त मिळाला आहे आणि मासे पण खूप लागले तिकडे. तर आज परत जातो आहे. तर आम्ही आज 14 जण जातो आहे. मी जातो आहे, ओमकार आहेत, बाबा आहेत आणि दादा पण आला आहे. तर आज 14 जण जाऊन फिशिंग करणार आहोत. तर बघूया आज किती आपल्याला मासे मिळतात ते. तर फिशिंगच्या स्पॉटवरती आलो आहे आणि आता फिशिंगला सुरुवात करतो आहे. चालतं मग फिशिंग करूया. पहिली अगदी छोटी घरी आहे त्यांना असं बघूया. दादाला एक मासा लागलाय घरीला. दाखव. आणि ओंकारला 2 मासे लागले. तर ओंकारने 2 मासे काढले ना मोठे, दाखवतो. तर हे बघा. तर हा छोटा आहे तो आता दादाने काढलाय आणि 2 मोठे आहेत ते ओंकारलाच लागले. मला एक शिंगटीच लागली अजून छोटीवाली. आता पहिला दिसला मोठा मस्त झाली. ऑटोमॅट 2 झाले होते. एवढा आहे तो. मस्त साईज आहे. बरेच वेळा आहे.
तर आता स्पॉट चेंज केला आहे आणि इकडे आलो आहे मासेमारी करायला. तर इकडे मासे दिसत आहेत, तर आता इकडेच मासे बघूया आपण. तर स्पॉट चेंज केला आहे आणि इकडे बघा मोठा मासा लागला आहे. तर इकडच्या स्पॉटला दुसरा एक मोठा मासा लागला आहे, मस्तच आहे साईज पण. जरा ओमकारने पण पकडला नाही इकडे मासा. तर स्पॉट चेंज केल्यामुळे जास्त मासे मिळत आहेत. तर हा बघा अजून एक मासा मिळाला इथं घरीला. हां, तर इकडे दादाने पण मासा पकडलाय घरीला, मस्त साईज आहे. तर इकडे ओमकारला मासा लागला आणि भरपूर साईज मोठीच आहे, एकदम मस्तच जबरदस्त. तर निघता निघता एकदम शेवटला मोठा मासा मिळाला आहे आणि आजचा मिळाला कदाचित हा मोठा मासा असेल साईज. तर शेवटला जो खवळ्या पकडला ना मोठा, तो इकडे आणून टँकमध्ये टाकला बघा, मस्तच. तर आजच्या फिशिंगला एवढे मासे पकडलेत बघा आणि साईज पण खूप मस्त आहे, सगळे मोठे मोठे मासे आहेत बघा.